यंदा ऊन असू दे नाहीतर पाऊस असू दे नाहीतर आसमानी संकट असू दे नाहीतर सुलतानी संकट असू दे, त्याच आनंदाने यंदाही वारीला जाईल. तसं वारीचे अनुभव सांगायचे झाले तर इतके असंख्य अनुभव प्रत्येक वारकऱ्याला येतात बरं का, नाही का. घडोघडी आपलं प्रभू संरक्षण करतोय. एखाद्या वारकऱ्याला विचारा, माऊली एखादा अनुभव सांगा बरं. अहो काय सांगू, यंदा असलं संकट माझ्यावर पडलं होतं, पण काय सांगू, माऊलीनं कृपा केली आणि मी वाचलो त्यातनं. काय वारीचा अनुभव आहे. प्रभूच आपलं संरक्षण करतोय. आणि तुम्हाला काय वाटतं, वारीत जसा आनंद असतो, वारीत जसं सुख असतो, वारीत काय त्रास कमी असतो का? हो, भरपूर त्रास असतो. मला सांगा, घरात माणसं सुखानं समाधानं चैनीनं राहत असतात, नाही का. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, घरात कूलर असतो, AC असतो, पंखा असतो. पावसाळा आला की वर मस्तपैकी 2 मजली स्लॅबचं घर असतं, थंडीत हीटर असतो घरात. पण वारीच्या वाटेवर काय आहे हो, एक तंबू आणि खाली हातरायला हंतरून आणि एक पांघरायला पांघरून, बस एवढाच वारकऱ्यांचा वारीच्या वाटेवर संसार असतो. आणि वारीच्या वाटेवर ऊन असू दे, पाऊस असू दे, थंडी असू दे, वारकरी अजिबात कुरकुर करत नाही. काही वर्ष अशी जातात तर इतकं ऊन असतं वारीत, इतकं ऊन असतं. आणि काही वर्षी, आता यंदाच्या वर्षी वारी पुढे गेली म्हणजे नेमकी पावसाळ्यातच वारी आली आहे. अख्खी वारी यंदा पावसाळ्यात होणार आहे. तरी वारकऱ्यांची अजिबात काही तक्रार नसणार आहे. दरवर्षी ज्या आनंदात वारकरी पंढरीला जातो, यंदा ऊन असू दे नाहीतर पाऊस असू दे नाहीतर आसमानी संकट असू दे नाहीतर सुलतानी संकट असू दे, ज्या बोधाच्या आनंदानं तो वारीला जातो, दरवर्षी वारीला जातो, त्याच आनंदानं यंदाही वारीला जाईल. आणि आमच्या बाबतीत तरी सांगायचं काय सांगू, जेव्हा माझ्या बॅचलर्सच्या परीक्षा चालू होत्या, तिन्हीच्या तिन्ही वर्ष मला इतके अनुभव आले बरं का. वारी ही नेमकी जून महिन्यात असायची. बॅचलरच्या पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी इतके भावनिक अनुभव आले बरं का. तिन्ही वर्षी, पहिल्या वर्षी तर मी वारी अशी केली होती, पेपर द्यायचे, रेल्वे पकडायची, वारीला जायचं. जेवढ्या पेपरच्या गॅपमध्ये जेवढ्या सुट्ट्या असतील तेवढे दिवस वारीच्या वाटेवर चालायचे. पुढच्या वर्षी असा अनुभव आला की 2 महिने आधी सांगितलं होतं. आणि माझं कसं असायचं, नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं की पहिला काय बघत असेल तर वारी केव्हा आली, की समजा आता 10 जूनला वारी आली तर वर्षभर तोच वेध असायची, केव्हा जून महिना येतोय, केव्हा जून महिना येतोय, केव्हा 10 तारीख येते. आणि सेकंड इयरला तर असं झालं की 1.5 महिना आपल्याला तारखा कळतातच. आमच्या वर्ग शिक्षकांनी असं सांगितलं की तुमची परीक्षा 8 जून पासून सुरू होणार आहे. झालं का? नेमकी परीक्षा आणि वारी एकमेकांच्या हातात हातच घालून आले. जेव्हा मला हे कळलं, मी वर्गात बेंचवर असं डोकं ठेवलं होतं आणि मला इतकं भरून आलं होतं की अरे 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 आता यंदा काय वारी आपल्याला शक्य होणार नाही. आणि इतकं मला दुःख झालं होतं बरं का. आणि हळूहळू दिवस गेले आणि काय झालं कोणास ठाऊ, परीक्षा नेमकी 15 दिवस आधी आली. आणि 15 दिवस आधी आल्यामुळं माझे प्रॅक्टिकल एक्झामही झाल्या, माझी थेअरी एक्झामही झाल्या. आणि वारीच्या आधी बरोबर 4 दिवस मी रिकामा झालो आणि वारीला गेलो. तिसऱ्या वर्षीही सुद्धा माझी सेमिस्टरच्या परीक्षा वारीच्या आधी आल्या, प्रॅक्टिकली आधी झाली आणि मग मी वारीला गेलो. म्हणजे मला असं नेहमी असंच वाटत आलं की आपली वारी राखण्यासाठी पांडुरंगाने इतके कष्ट घेतले आणि त्या माझ्या परीक्षासुद्धा अगदी सुखानं पार पाडल्या. आणि परीक्षेत तर इतके अनुभव असायचे बरं का. मी वारीच्या वाटेवर येऊन जाऊन परीक्षा द्यायचो आणि एवढं धावपळ करून सुद्धा माझे एकही विषय कधी परीक्षेत गेला नाही. इतर माझे जे वर्गमित्र होते त्यांचे एखादा विषय राहायचा, 2 विषय कुणाचे राहायचे. एक वर्षी तर असं झालं होतं, वर्गातल्या कुणाच्या ना कुणाचे तरी 1-2 विषय राहिले होते आणि फक्त माझे सॉल्व क्लिअर झालते. सगळे म्हणायचे, बाबा रे बाबा, तुला पांडुरंगच तुझं संरक्षण करतोय, एवढी वारी करून सुद्धा कधी विषय तुझा गेला नाही. मला काय म्हणायचंय, आम्ही कशाचा अभ्यास करतो, प्रभूनच आमचं संरक्षण केलं आणि आमच्या परीक्षा सांग केल्या. हा प्रत्येक वारकऱ्याचा अनुभव असतो. वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही.